हे गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर गाईज, आज मी जात आहे इंटरव्ह्यूला. लाईफमधील हा माझा पहिला इंटरव्ह्यू आहे. तर माझी आता इंटर्नशिप पूर्ण कंप्लीट झालेली आहे. तुम्ही तो ब्लॉग पाहिला असेल, लास्ट डे इन के डायग्नोस्टिक सेंटर. आता मी दुसरी म्हणजे विरारला एक लॅब आहे, विरार ईस्टला, तिथे आज मी इंटरव्ह्यूला जात आहे. तर बघूया आजचा दिवस कसा होतो. तर तुम्हाला मी पूर्णपणे सांगेन कसा इंटरव्ह्यू झाला, कोणकोणते अनुभव भेटले. म्हणजे फर्स्ट इंटरव्ह्यू आहे माझा, मी कधी असं इंटरव्ह्यू दिला नाही. त्यामुळे बघूया कसं काय होतं ते. तर ब्लॉग पूर्ण बघा. जर का आवडल्यास या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता मी ते रोडने चालतोय जरा आणि पुढे थोड्या 5-10 मिनटावरतीच ते रिक्षा स्टँड आहे, तिथे आपल्याला रिक्षा पकडायची. आता वेस्ट आहे ना गाईस. आता मी इथे रिक्षा पकडले. आता डायरेक्ट आपण स्टेशनला भेटूया. तर गाईस फायनली मी तिकीट काढलेलं आहे. आता डायरेक्ट विरारकडे पकडूया. डायरेक्ट विरारला आपण लोकल सर्व स्थानकांवर थांबेल. पुन्हा बटन दाबल्याने जिने सुरू होत नाही. स्वयंचलित विरारला उतरलो आहे. आता डायरेक्ट आपल्याला ती लॅब शोधायची. काल दादा आला होता, अभिदादा. त्याला फोन करूया, बघूया. तर डायरेक्ट लॅबमध्ये इंटरव्ह्यू क्लिअर करूया, थोडं कॉन्फिडन्स नाही. तर गाईज, मी ते विरारला फर्स्ट टाईमच इकडे आलो म्हणून मला एवढं इकडचं एरिया माहीत नाही. तरी पण मी ॲड्रेससाठी शोधून जातो आहे. आता जरा 5-10 मिनटं आली तरी म्हणून ॲड्रेस मला भेटत नाही. तर बघूया. अभिदाला परत फोन केला होता मी, त्याने व्यवस्थित सांगितलं आहे. आता जातो त्या ॲड्रेसवर. तर गाईज, मी इथं पूर्णपणे मला जो CV होतं, माझं रिझ्यूम होतं, त्याची पूर्ण आता प्रिंट काढलेली आहे. आता मी त्याच रोडला आहे. आता इथून 400 मीटर अंतर आहे. इथून स्टेशनपासून चालत आलो. आता 400 मीटर अंतरावर तरी 5-6 मिनटं लागतील चालत जायला. तर बघूया, पूर्ण कॉन्फिडन्स आपल्याला इंटरव्ह्यू द्यायचा आहे, क्रॅक करायचा आहे आणि काहीतरी फ्युचर आपलं ब्राईट करायचं आहे. आता मी त्या डेस्टिनेशनला आलो आहे. आता मी लॅबच्या बाहेरच उभं आहे. 5-10 मिनटाचं मी म्हणजे 10-15 मिनटं लागली यायला मला. आता मी लॅबच्या बाहेर उभं आहे. आता डायरेक्ट आपण जाऊया, बघूया आज काय काय होतं ते. तर मित्रांनो, आता मी सरांबरोबर इकडे जे हॉस्पिटल आहेत त्यांचे तिथे आता जातो आहे. म्हणजे म्हणजे रिपोर्ट द्यायचे आहेत. सर बोलले की तुला हॉस्पिटल दाखवतो म्हणून आता इकडे आलो आहे. तर इंटरव्ह्यू आपला चांगला आलेला आहे. सरांनी थोडं इम्प्रेस झालं माझ्यावरती आणि आता त्यांनी जॉबवरती ठेवतात. बघूया आता थोडंसं पेमेंटचं विचारायचं त्यांना, बाकी ठीक आहे. तर गाईज, आता माझा जॉब इथे कन्फर्म झालेला आहे. मी खूप खुश आहे. म्हणजे लॅब थोडी छोटी आहे, पण लॅब छोटी असं किंवा मोठी असं दे, आपल्याला थोडं आता शिकायचं आहे. या उद्देशाने आपण इथे आलो आहोत. तर आपल्याला इथे जॉब कन्फर्म झालेला. आता उद्यापासून इथे जॉबला येणार आहे मी विरार ईस्टला. खूप मस्त वाटतं आहे. आज मी म्हणजे सरांनी ब्लड कलेक्शनसाठी नेलं होतं. आता मी एक ब्लड ग्रुप केला इथे लॅबमध्ये, काहीतरी वेगळा. तर मित्रांनो, माझं एवढंच बोलणं आहे की लॅब छोटी असो किंवा मोठी असो, आपल्याला जेवढं लॅब शिकायला मिळतं तेवढं आपण शिकून घ्यायचं आहे. म्हणून काय तसंच केलं आहे. म्हणजे लॅब ही छोटी आहे थोडीशी, पण इथे मला काहीतरी अजून नवीन शिकायचं, म्हणजे थोडं मायक्रोस्कोप वगैरे शिकायचं आहे, म्हणून इथे मी लॅब निवडले. तर गाईज, तुमच्या भावाचा जॉब इथे विरार ईस्टला खूप पूर्णपणे कन्फर्म झालेला आहे. तर सरांशी वगैरे बोलणं आलं. आता उद्यापासून मी जॉईन करणार आहे इथे लॅबला आणि बघूया आता न्यू एक्सपिरियन्स आहे, कारण काहीतरी नवीन शिकायचं आहे आपल्याला. आता डायरेक्ट आपण इथून विरारची म्हणजे इथून ट्रेन पकडून डायरेक्ट वसईला उतरायचं आहे, डायरेक्ट घरी जायचं आहे. आता उद्यापासून आपली न्यू जर्नी स्टार्ट होणार आहे. तर ब्लॉग पूर्ण बघा. जर का आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा एकदा भेटूया अशा एका नवीन एनर्जीमध्ये आणि नवीन ब्लॉगमध्ये. आता टाटा, बाय बाय. तर गाईज, आता मी म्हणजे वसईला उतरलो आहे आणि आता इथून डायरेक्ट मी बस पकडणार आणि डायरेक्ट घरी जाणार आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो आजचा दिवस कसा गेला थोडक्यामध्ये. तर मी आज विरार ईस्ट इथे गेलो होतो RT लॅबमध्ये.
इंटरव्ह्यूसाठी. तर तिथे सरांनी थोडा इंटरव्ह्यू घेतला 5-10 मिनटं. नंतर मग इंटरव्ह्यू थोडा इंटरेस्ट झालं थोडं माझ्यावरती. नंतर मग त्यांच्याबरोबर मी हॉस्पिटलला गेलो होतो काही ज्यांचे ते टायअप आहेत तिथे रिपोर्ट्स वगैरे द्यायचे होते तिथे त्यांनी दाखवलं हॉस्पिटल. नंतर मग 1-2 ब्लड कलेक्शन होते ते ब्लड कलेक्शनसाठी गेलो होतो त्यांच्यासोबत. आणि परत मी लॅबमध्ये येऊन ब्लड ग्रुप केला एका पेशंटचा आणि एका पेशंटचा CBC केला. असे 2-3 मी कामं इथे केली तर खूप बरं वाटलं इथे. आणि तर उद्यापासून मी त्या लॅबमध्ये आता जॉबसाठी जाणार आहे. तर बघूया उद्यापासून आपली एक न्यू जर्नी स्टार्ट होते. तर तुम्हाला असेच लॅबमधले वगैरे ब्लॉग पाहायला मिळतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि भावाला मोठं करा. टाटा बाय बाय.